तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे ईश्वरी राकेशला म्हणत असते, शलाका माझी मैत्रीण होती. शलाकाचा खून केलास तू, तिला मारून टाकलंस. अरे का केलंस असं तू? तिच्याबरोबर लग्न केलंस, तिची प्रॉपर्टी लुबाडलीस, तिचे दागिने चोरलेस आणि मुंबईमध्ये आलास. ती तुला शोधत इथपर्यंत आलीस, तर तू तिलाच मारून टाकलंस. लाज नाही वाटली तुला असं करताना? का केलंस तू असं? शलाकाताईंचा का जीव घेतलास तू? तेव्हा प्रेक्षकांनो, राकेश म्हणत असतो, मग मी काय करणार होतो सांग ना मला. काय करायचं होतं? अगं ती मुलगी जेवढी सुंदर होती ना, तेवढीच ती चलाख होती. मुंबईमध्ये मला शिक्षा देण्यासाठी आली होती. मग तिने मला पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं तर काय झालं असतं माझं? आणि मग तू माझ्या आयुष्यामध्ये आली होतीस, त्याचं काय? तोपर्यंत तू सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये आलीच होतीस ना माझ्याबरोबर. म्हणजे राकेशजींबरोबर तू लग्न केलं असतंस का जर मला पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं तर? तेव्हा तिथे अंजली येते आणि म्हणते, एक एक मिनिट, काय म्हणतो हा ईश्वरी? काय म्हणाला आता? याच्याशी लग्न म्हणजे? तेव्हा ईश्वरी म्हणते की अंजलीताई, हा आमच्या इथे आहे ना भाडेकरू म्हणून राहत होता, राकेश निकम या नावाने. मला सांगितलं होतं की याच्याकडे घर नाही आहे. 3 महिन्याचं भाडं थकलं होतं म्हणून याला घरातून हकलून देण्यात आलं होतं आणि हा रस्त्यावरती तिथे उभा होता आणि मग गोड बोलून तो आमच्या इथे पेइंग गेस्ट म्हणून राहत होता. या नीच माणसाने काय केलं? हळूहळू आमच्या घरामध्ये राहून माझ्या बाबांबरोबर माझ्या आणि त्याच्या लग्नाचा विषय काढला. मग माझ्या बाबांनी मला लग्नाविषयी सांगितलं आणि मग लग्नाचं मुहूर्तसुद्धा काढून आणलं. याने लग्नाविषयी माझ्या बाबांना असं काही आता सांगितलं होतं की माझ्या बाबांना वाटलं की हा मुलगा माझ्यासाठी योग्य आहे आणि म्हणून याच्याबरोबर माझं लग्न ठरवलं होतं. पण हा नीच माणूस, याचा प्लॅन वेगळाच होता आणि ते अर्णव सरांच्या लक्षात आलं होतं. अर्णव सर मला वेळीच थांबवण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यावेळेला मी माझ्या बाबांसाठी या लग्नाला होकार दिला होता. तेव्हा हा माणूस माझा फायदा घेणार होता. तो मला एका लॉजवरती घेऊन गेला आणि आजारपणाचं नाटक केलं आणि त्या लॉजवरती जाऊन आपण आराम करूया असं सांगितलं होतं. पण त्याच वेळेला अर्णव सर योग्य वेळी तिथे आले आणि मला त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. चहामध्ये त्याने इथे काहीतरी विषाणू टाकलं होतं, विषारी औषध, ज्याच्यामुळे मी बेशुद्ध झाले असते आणि त्यामुळे मला चक्कर येत होती. आणि तेव्हाच तिथे पोलिसांची धाड पडली आणि अर्णव सरांनी मंगळसूत्र माझ्या गळ्यामध्ये घालून माझ्याबरोबर तिथेच लग्न केलं आणि पोलिसांना मी त्यांची बायको आहे असं सांगितलं. ही बातमी मीडियामध्ये अशी काही पसरली, त्यानंतर आम्हाला खरोखर सगळ्यांसमोर लग्न करावं लागलं. तेव्हा इथे घरामध्ये आल्यानंतर मग मला कळलं की हा राकेश निकम म्हणून स्वतःला म्हणवतोय ना, तोच राजेश भोसले आणि तुमचा नवरा आहे. हे सत्य जेव्हा मला समजलं, तेव्हा मला इथे अर्णव सरांच्या बोलण्यावरती विश्वास बसला की हा नीच माणूस तुमचा नवरा होता, म्हणून अर्णव सरांनी मला याच्या तावडीतून वाचवलं. एवढंच नाही अंजलीताई, या राक्षसाने, या नराधमानेच माझ्या बाबांचा अपघात घडून आणला होता आणि अर्णव सरांना त्या प्रकरणामध्ये फसवलं होतं. आज माझ्या बाबांची जी काही अवस्था आहे ना, ती या नराधमामुळे आहे. या नीच माणसानेच त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. एवढंच नाही, याने खूप त्रास दिला आमच्या कुटुंबाला. संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा डाव होता याचा. पण वेळीच इथे अर्णव सरांनी माझं आणि माझ्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं. तेव्हा इथे ईश्वरीने आता सत्य सांगितल्यानंतर अंजलीला खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, या ताई, आतमध्ये या बरं. तेव्हा इथे काही मुलींना ईश्वरीने बोलावलेलं असतं. ह्या त्याच मुली आहेत ज्यांना पैशांसाठी राकेशने फसवलं होतं. तेव्हा त्या मुली येतात आणि म्हणतात की ह्या नीच माणसाला ना तुम्ही आमच्या तावडीत द्या ना, आमच्या हातामध्ये द्या, याचे तुकडे तुकडे करून गटारामध्ये टाकून देऊ आम्ही. तेव्हा इथे त्या मुली आता राकेशला मारत असतात. राकेश म्हणत असतो, अरे गप्प बसा ना, अरे सोडा मला, मारताय कशाला? अरे चिंटुकल्या सांग ना यांना, या मला मारतायत कशाला? बाजूला व्हा तुम्ही, कशाला मला मारताय? तेवढ्यातच तिथे पोलीस आलेले असतात. पोलीस म्हणतात, अहो थांबा थांबा, काय चाललंय काय तुमचं? काय करताय काय तुम्ही? तेव्हा इथे या गुन्हेगाराला त्याच्या पापाची शिक्षा देतोय. या गुन्हेगाराला आम्ही इथे पकडून ठेवलं आहे, त्याला शिक्षा द्यायला नको का?
तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हे बघा सर, तुम्ही इथे त्याला पकडलं, त्यांनी गुन्हे केलेत, सगळं मान्य आहे. पण एका गुन्हेगाराला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचा अधिकार हा पोलिसांचा आहे, कायद्याचा आहे. तो तुम्ही हातामध्ये घेऊ नका. कायदा तुम्ही हातामध्ये घेऊ नका. त्याच्या विरोधात रितसर आता कंप्लेंट नोंदवली आहे ना, मग आता आम्ही त्याला शिक्षा देऊ. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव म्हणतो की ठीक आहे, तुम्ही त्याला घेऊन जा आता बरं. तेव्हा अंजलीला आठवत असतं, अर्णव आणि ईश्वरी तिच्या रूममध्ये आलेले असतात. तेव्हा ईश्वरी आणि अर्णव दोघेजणं टेन्शनमध्ये दिसतात. अंजली म्हणते, काय झालं चिंटू? तेव्हा अर्णव म्हणतो, ताई, आम्हाला थोडं बोलायचं आहे तुझ्याबरोबर. तेव्हा अंजली म्हणते, मला माहिती आहे, वाढदिवसाच्या गिफ्टसाठी इथे आलात ना. चिंटू, अरे तुम्ही आत्तापर्यंत माझ्यासाठी जे काही केलं ते खरंच खूप केले अरे. आता मला गिफ्ट वगैरे वेगळं देण्याची खरंच गरज नाही आहे. तुम्हाला जे सरप्राईज दिलंस तेच मला खूप आवडलं. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई, मी त्याच्याबद्दल बोलायला आलो नाही आहे. आम्ही इथे वेगळ्या विषयावरती बोलायला आलो आहे. तुला माहिती आहे, जीजू आपला देश सोडून चाललेत. ते मलेशियाला चाललेत, तुला माहिती आहे का? तेव्हा अंजली म्हणते, का? पण ते मलेशियाला का जातील बरं? मला नाही वाटत. तुम्ही दोघेजणं पुन्हा खोटं बोलताय का? त्यांच्यावरती आरोप करताय का? तेव्हा अर्णव म्हणतो, असं नाही आहे ताई. जीजू तुला, आम्हाला कुणालाच काहीही न सांगता मलेशियाला पळून जात आहेत. तुझा विश्वास बसत नसेल तर हे बघ, मलेशियाला जाणारी ही आता लिस्ट बघ आणि त्यांचं हे आता मलेशियाचं तिकीट बघ. त्यांनी मलेशियाला जाण्यासाठी तिकीटसुद्धा काढलेलं आहे. तेव्हा अंजली म्हणते, पण का? ते मलेशियाला अचानकपणे का निघून जातील? हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा अर्णव इथे म्हणत असतो की ताई, तेच तर आपल्याला शोधून काढायचं आहे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की राकेशचा चेहरा सगळ्यांसमोर आणण्यासाठी, तुमच्यासमोर आणण्यासाठी आम्ही एक प्लॅन केला आहे. तेव्हा अंजली म्हणते, कुठला प्लॅन? कसला प्लॅन? चिंटू, अरे काय बोलते ही? पुन्हा ही त्यांच्यावरती खोटे नाटे आरोप करते का? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही ताई, तसं नाही आहे. हे बघ, मलेशियाचं तिकीट बघ. 50 कोटींचं लोन घेतलं आहे जिजूंनी सात्विक फॅशनवरती. हे बघ, 50 कोटीचं लोन. तुला कळते का ताई? ही छोटी गोष्ट नाही आहे. 50 कोटी त्यांनी कशासाठी घेतलेत? हे घेऊन ते आता मलेशियाला निघून जाणार आहेत. म्हणून मी तुला म्हणतोय की ते नक्की हे सगळं का करतायत? 50 कोटींचं सात्विक फॅशनवरती लोन का घेतलं आहे? हे आपल्याला शोधून काढायचं आहे. त्यामध्ये आता आम्हाला तुझी साथ हवी आहे, त्यांचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी. तेव्हा अंजली म्हणते, आणि जर तुम्ही हे सिद्ध नाही करू शकलात तर? जर ते पळून नाही गेले आणि तुम्ही खोटे ठरलात तर? तेव्हा ईश्वरी म्हणते, मग ताई, तुम्ही जे म्हणाल ना ते आम्ही करू. तुम्ही जे सांगाल ते करू. तेव्हा इथे अंजली म्हणते, ठीक आहे, तसं असेल तर ते निर्दोष सिद्ध झाल्यानंतर मग तुम्ही लोकांनी हे घर सोडून निघून जायचं. मान्य आहे तुम्हाला? जर तुम्ही खोटे ठरलात तर तुम्ही दोघांनी हे घर सोडून निघून जायचं. तेव्हा अर्णव म्हणतो, बरं बरं, ठीक आहे. जर आम्ही गुन्हेगार ठरलो, आम्ही चुकीचे ठरलो, तर आम्ही हे घर सोडून निघून जाऊ. तू काळजी करू नको. तेव्हा अंजली म्हणते, ठीक आहे. जर हे आता गुन्हेगार सिद्ध झाले तर त्यांना जी शिक्षा व्हायची ती होईलच. पण जर तुम्ही इथे खोटे ठरलात तर मात्र तुम्ही हे घर सोडून जायचं. एकतर या घरामध्ये ते आणि मी राहतील किंवा तुम्ही दोघेजणं राहाल. तेव्हा ईश्वरी म्हणते, ठीक आहे, ठीक आहे ताई. ज्या क्षणी आम्ही इथे गुन्हेगार सिद्ध होऊ, खोटारडे सिद्ध होऊ, त्या क्षणी आम्ही या घरातून निघून जाऊ. आमच्या दोघांचा चेहरासुद्धा तुम्हाला या घरामध्ये दिसणार नाही आहे. तेव्हा इथे पोलीस आता राकेशला घेऊन जाणार असतात. तेव्हा अंजली म्हणते, एक मिनिट थांबा. आणि ती जाऊन आता आतमधून कणूला घेऊन येते आणि म्हणते, आता ह्या मुलीचं काय करू मी, सांगा ना. कणूचं काय करू? ह्या बिचारीची या सगळ्यामध्ये काय चूक आहे? का तुम्ही इतका नीचपणा केलात? का ह्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं? सांगा ना, काय करू आता मी या मुलीचं? काय करू सांगा. तेव्हा राकेश म्हणतो, जा आणि गटारामध्ये फेकून दे जा. तेव्हा इथे सगळेजण आता खूपच चिडतात. आकाश म्हणतो, काय म्हणालास? काय म्हणालास? आणि आता इथे त्याच्या थोबाडीत देतो. म्हणतो, कणूला आमच्या गटारामध्ये टाकायला सांगतोयस? लाज नाही वाटत तुला? तेव्हा इथे अंजलीसुद्धा म्हणते, पुन्हा जर माझ्या मुलीच्या बाबतीत असं काही बोललास ना तर तुझा गळा दाबून तुला मारून टाके ना. माझ्या साधेपणाला, माझ्या शांत राहण्याला माझा दुबळेपणा समजू नकोस. तुझ्यावरती जीवापाड प्रेम केलं ना, पण तू इतका नीच निघशील या गोष्टीचा मी कधीच विचार केला नव्हता. जेवढा माणूस विचार करेल ना त्याच्यापेक्षा नीच आहेस तू, कळतंय तुला? तेव्हा इथे अंजली आता चिडलेली असते. ती राकेशचा गळा दाबायला जाते, राकेशचं थोबाड फोडते. आकाशसुद्धा त्याला चांगले खवडे आता देतो. त्याला चांगलं इथे मारलेलं असतं.
तेव्हा इथे अर्णव म्हणतो, इन्स्पेक्टर आत्ताच्या आत्ता ह्या नीच माणसाला इथून घेऊन जा. याचा चेहरासुद्धा आता आम्हाला बघायचा नाही आहे. चल निघ इथून. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव म्हणतो, आत्तापर्यंत तू खूप गुन्हे केलेस. त्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा तुला आता मिळणार आहे. आत्तापर्यंत तू कितीतरी मुलींना, आमच्या कुटुंबाला खूप जास्त त्रास दिलास ना, पण आता नाही. आता तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षाही भोगावी लागणार आहे. तेव्हा अंजली इथे कणूला पकडून रडत असते. तेव्हा इथे राकेश फक्त जाता जाता ईश्वरीकडेच रागाने बघत असतो. एकटक बघत असतो. अर्णव विचारतोय, काय बघतोयस? काय बघतोयस तू? तेव्हा निर्लज्ज राकेश नीचपणा करत असतो. तो इथे जाता जाता सुद्धा ईश्वरीकडेच बघत असतो आणि अर्णवला खुणावतो की मी तिच्याकडे बघतोय म्हणून. म्हणजे इथे अजिबात तो घाबरत नाही. अर्णवला तोंडावरती बोलतो की मी ईश्वरीकडे बघतोय म्हणून. तेव्हा इथे अर्णव म्हणतोय, ए चल निघ इथून, आणि त्याच्या इकडे आता रागाने बघतो. तेव्हा प्रेक्षकांनो जात असताना पोलिसांची पिस्तूल घेऊन राकेश बरोबर ईश्वरीलाच पकडतो आणि आपल्याबरोबर घेऊन जात असतो. तो म्हणत असतो, काय चिंटुकल्या, तुला काय वाटलं रे? मला पकडणं तुला इतकं सोपं वाटलं का? तू मला पकडशील, पोलिसांच्या स्वाधीन करशील, मला माझ्या इंदोरी जिलेबीपासून लांब करशील असं वाटलं तुला? आता बघ, मी तुझ्या बायकोला आहे ना पहिली गोळी मारेन आणि मग मी इथून निघून जाईन. त्यामुळे आता कुणीही पुढे येऊ नका. मी आत्ता सांगतोय, सगळ्यांनी मागे थांबा. तेव्हा इथे अर्णव म्हणतोय, सोड तिला. जर मी सिंदूरला काही झालं ना राकेश, तर सोडणार नाही मी तुला. तेव्हा इथे ईश्वरी आपली सगळी ताकद लावते. राकेशला धक्का देऊन ते आता पळून पुढे निघून येते. तेव्हा अर्णव त्याच्या हातातून पिस्तूल घेऊन त्याच्याच डोक्याला लावतो आणि म्हणतो, आत्ताच्या आत्ता ही गोळी आहे ना तुझ्या डोक्यात घालेन आणि तुझं काम करून टाकेन, कळलं ना? जीव घेईन तुझा. पुन्हा जर माझ्या कुटुंबाच्या वाट्याला गेलास, जर कुणाला त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना, तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल, कळलं तुला? तेव्हा राकेश आता पिस्तूलला डोकं लावतो. सगळेजण इथे आता अर्णवला अडवण्याचा प्रयत्न करतात. ईश्वरी, आकाश सगळेजण अर्णवला थांबवतात, कारण रागाच्या भरामध्ये तो काहीही करू शकतो. तेव्हा आकाश म्हणतो, दादा सोड, सोड बरं, पिस्तूल सोड. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, अर्णव साहेब शांत व्हा, शांत व्हा, तुम्ही शांत व्हा. कायदा हातात घेऊ नका. आम्ही पकडतोय ना त्याला, आम्ही पकडतोय. तेव्हा इथे आता पुन्हा अर्णव म्हणतो की त्याला घेऊन जा. तेव्हा इथे राकेश बघा ईश्वरीकडेच आता रागाने बघत असतो. ईश्वरीकडेच एकटक बघत असतो आणि तिच्याकडे बघत बघतच पोलीस त्याला घेऊन जात असतात. तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी ही खूपच जास्त घाबरलेली असते. इथे आता अर्णवने एका बाजूला ईश्वरी आणि एका बाजूला अंजली या दोघींनासुद्धा आपल्या जवळ घेतलेलं असतं आणि तो आता दोघींनासुद्धा शांत करत असतो. तेवढ्यातच इथे आता जे लोक मदत करायला आलेले असतात, तेव्हा अर्णव ईश्वरी सगळ्यांना मनापासून थँक्स म्हणत असतो की तुम्ही सगळ्यांनी आमची खूप मदत केली, थँक्यू सो मच. आणि शिर्के ह्या डॉक्टरला आहे ना पोलिसांच्या स्वाधीन करा, कारण याने खूप नीच काम केलेलं आहे. तेव्हा इथे शिर्के आता राकेशला आता पोलिसांच्या स्वाधीन केलेलंच असतं. आता पोलिसांना तो लगेचच डॉक्टरांनासुद्धा स्वाधीन करून टाकणार असतो. त्यालासुद्धा त्याच्या गुन्ह्याची शिक्षा ही देणार असतो. तेव्हा प्रेक्षकांनो शलाका म्हणत असते की माझी मैत्रीण ईश्वरी होती. तेव्हा इथे बरोबर आता शलाकाची मामी बहीण तिला न्याय मिळवून देण्यासाठी आलेली असते आणि तेव्हा इथे तारा म्हणते की मॅडम थँक्यू सो मच. राकेशसारख्या नराधमाला आज जेलमध्ये पाठवलं. शलाकाताईच्या आत्म्याला आज शांतता मिळाली असेल. तेव्हा मामा म्हणतात की माझी शलाका आहे ना, तुमचं खूप नाव काढायची. ईश्वरी मैत्रीण आहे, ती अशी आहे तशी आहे, तुमच्याबद्दल भरभरून बोलायची. तेव्हा तुमच्यामुळे त्या नराधमाला शिक्षा झाली. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही खरं तर तारा तुझी खूप मदत झाली आम्हाला राकेशला पकडण्यामध्ये. तेव्हा तारा म्हणते की खरं तर तुमचीसुद्धा खूप मदत झाली मला. तुम्ही मदत केली नसती तर मी या नराधमाला शिक्षा देऊ शकले नसते. आज माझ्या बहिणीला शलाकाताईला खरंच खूप बरं वाटत असेल. बरं ठीक आहे, आम्ही आता निघतो, तुम्ही तुमची काळजी घ्या. असं म्हणून इथे मामा आणि आता शलाकाची बहीण तारा हे आता निघून गेलेले असतात. तेव्हा इथे अंजलीला इतका मोठा धक्का बसलेला असतो की ती आता त्याच्यामधून कशी सावरणार याचा आता सगळेजण विचार करत असतात. तेव्हा इथे आता खचून गेलेली अंजली बसलेली असते. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई प्लीज, हे बघ जे काही झालं ते चुकीचंच होतं. जे काही तुला समजलं आहे ते खूपच जास्त भयानक आहे. आम्हाला सगळं काही कळतं आहे, पण तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तू प्लीज शांत हो ताई, प्लीज शांत हो, प्लीज शांत हो, तू रडू नकोस. आम्ही आहोत ना सगळेजण तुझ्याबरोबर.
तेव्हा अंजली म्हणते, चिंटू, अरे हा इतका माणूस नीच निघाला, याच्यावरती मी जीवापाड प्रेम केलं, मी त्याच्याबरोबर लग्न केलं, त्याचबरोबर त्याला घरजावई केला, पण इतका मान सन्मान दिला, इतकी इज्जत दिली, देवासारखी पूजायची रे मी त्याला. आणि त्या माणसाने काय केलं? मला फसवलं, मला पैशांसाठी फसवलं त्याने. आणि या सगळ्यामध्ये तुम्ही मला किती सांगितलंत की तो राकेश नीच आहे, नीच आहे, पण मी तुमच्यावरती विश्वास नाही ठेवला. खरंच चिंटू, ईश्वरी, मला माफ करा, खरंच मला माफ करा. आज आपल्या घरावरती जी काही आता संकटं आली ना, आपल्या घरावरती जे काही टेन्शन आलं, हे सगळं माझ्यामुळे आलं, माझ्यामुळे झाले हे सगळं. नाही चिंटू, ईश्वरी, मला माफ करा, मी तुमची माफी मागते. मला जगण्याचा काही अधिकार नाही आहे. माझ्यामुळे या घरावरती खूप संकटं आलीत, त्यामुळे मला आहे ना शिक्षा मिळायला पाहिजे. मला आता शिक्षा झालीच पाहिजे, मला जगण्याचा अधिकार नाही. माझ्यामुळे तुमचं खूप मोठं नुकसान झालं. तेव्हा इथे अंजली जाते, केक कट करण्यासाठी जो चाकू आणलेला असतो तो हातामध्ये घेते आणि आपल्या हाताची नस कापून टाकण्याचा प्रयत्न करत असते. ती मरण्याचा प्रयत्न करत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सगळ्यांना आता खूप मोठा धक्का बसतो. इथे आता ईश्वरी खूपच जास्त घाबरलेली असते. अंजली चुकीचं पाऊल उचलते, तेव्हा इथे ईश्वरीच तिला अडवण्याचा प्रयत्न करणार असते आणि तिला जीव देण्यापासून सुद्धा वाचवणार असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता ईश्वरीच्या हाताला लागलेलं असतं ना, तेव्हा अर्णव तिच्या हाताला ट्यूब वगैरे लावत असतो, तिच्या हाताची थोडीफार मालिश करत असतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की सर, राकेशसारख्या नराधमाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा आता मिळाली, पण सर मला मनापासून असं वाटतं की 20 वर्षांपूर्वी तुमच्या आईवडिलांचं आणि माझ्या आईचा संसार उद्ध्वस्त करण्यामागे एक बाई होती. त्यामुळे आता राकेशला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा दिली. आता आपण आपल्या आईवडिलांना निर्दोष सिद्ध तर केले, पण त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी ती व्यक्ती कोण होती? तिने असं का केलं? कशासाठी केलं? हे सगळं आपण शोधून काढलं पाहिजे ना अर्णव सर. त्यामुळे ती बाई कोण आहे? तिला शोधून काढत आपल्या आईवडिलांना आपण न्याय मिळवून दिला पाहिजे. तर इथे आता अंजली खूपच जास्त रडत असते. तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा इथे ईश्वरी, अर्णव, आकाश, नम्रता सगळेजण तिला सांभाळायला आलेले असतात. तेव्हा अंजलीची अवस्था बघता डॉक्टरांना बोलावण्यात येतं. डॉक्टर त्यांना चेक वगैरे करतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, घाबरण्यासारखं काही नाही आहे ना? त्यांनी खूप टेन्शन घेतले का? काही त्रास तर नाही आहे ना त्यांना? तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा, त्यांनी खूप मोठा धक्का बसला आहे त्यांना. आता त्यांना एकसुद्धा आहे ना छोटीशी गोष्टसुद्धा सहन होणार नाही, ज्याने त्यांना धक्का बसेल. त्यामुळे त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा आणि शक्य झालं ना तर त्यांना लवकरात लवकर ICUमध्ये शिफ्ट करा. त्यांना जर तुम्ही ICUमध्ये शिफ्ट केलं तर आपण त्यांची योग्य ती ट्रीटमेंट करू शकतो. आता त्यांची अवस्था खूपच जास्त क्रिटिकल आहे. त्यांना कुठलाही चांगला वाईट धक्का आता सहन होणार नाही, असं डॉक्टर आता अर्णव ईश्वरीला सांगतात.